नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज दिनांक 8 जुलै 2025 रोजीच्या मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टिपू सुलतान चौक येथे एका पतीने आपल्या पत्नीचीच धारदार सुरीने गळा चिरून अमानुषपणे हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली होती। या घटनेची प्राथमिक स्वरूपाची माहिती ही आपण उपजिल्हा रुग्णालय पुसद येथून आपल्यापर्यंत पोहोचवली होती। या घटनेसंदर्भात वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुरूप आपण समोरची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आता थोडक्यात घटनेची पार्श्वभूमी सांगतो आणि सविस्तर माहिती देतो। आता घटनेतील जी मरण पावलेली महिला म्हणा किंवा मुलगी आहे तिचं नाव आहे सानिया परवीन मोहम्मद आसिफ कुरेशी, वय 21 वर्ष, राहणार टिपू सुलतान चौक पुसद। आता हिचं माहेर हे सावरगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील असल्याची माहिती आपल्याला पोलीस प्रशासनामार्फत मिळालेली आहे। सुमारे 3 वर्षापूर्वी वसंतनगर येथील टिपू सुलतान चौक येथील रहिवासी असलेला आरोपी पती मोहम्मद आसिफ मोहम्मद शफी कुरेशी वय 30 वर्ष याच्या बरोबर सानियाचा विवाह झाला। आज दिनांक 8 जुलै 2025 रोजीच्या मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास यांच्यात कौटुंबिक वादातून मोठा वाद उत्पन्न झाला आणि त्यामधूनच आरोपी पतीने धारदार सुरीने जी सानिया आहे तिच्या गळ्यावर वार केला, गळा चिरला। आता ही सर्वप्रथम जी घटना आहे आरोपी पती याचा भाऊ आणि शेजारी यांना कळाली, कारण की घर बाजूलाच होते। त्यांनी तात्काळ घराकडे धाव घेतले, परंतु जे आरोपी पतीने घराला आतून कडी लावली असल्यामुळे जे आरोपीचा भाऊ आहे आणि शेजारी यांना दरवाजा तोडावा लागला। जिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला होता अशी सानिया ती रक्ताच्या थरोळ्यात पडून होती। तिला तात्काळ एका खासगी दवाखान्यामध्ये नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। तेथून सानिया यास उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी नेले। आता महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी पतीचा भाऊ आणि शेजारी यांच्या मार्फतच जे आरोपी मोहम्मद आसिफ आहे यास वसंतनगर पोलीस स्टेशन येथे जमा केली असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत आपल्याला मिळालेली आहे। आता या घटनेसंदर्भात सरकारतर्फे फिर्यादी ज्ञानेश्वर राजाराम कराळे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी फिर्याद दिलेली आहे। या फिर्यादी अन्वये अपराध क्रमांक 252/2025 कलम 103 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। जी मृतक सानिया आहे हिचे शवविच्छेदन करून मृतदेह जे माहेरची मंडळी आहे नांदेड येथील रहिवासी यांच्या ताब्यात देण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत आपल्याला मिळालेली आहे। पोलीस प्रशासनामार्फत घटनेतील जे आरोपी पती आहे मोहम्मद आसिफ यास आजच पुसद येथील विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असल्याची ही प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता सदर घटनेचा प्राथमिक तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर समोर आली तर तेही आपण प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।